हॅलो फ्रेंड्स, आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 ला सुरुवात करणार आहोत। तर 8वी पर्यंत तुम्ही फक्त मॅथ्स हा एकच सब्जेक्ट अभ्यासत होता। या वर्षापासून तुम्ही मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2 असे दोन सब्जेक्ट अभ्यासणार आहोत। काय आहे बघूया आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये। तर 9th स्टँडर्ड पासून मॅथ्सचे दोन पार्ट झालेले आहेत। पहिला पार्ट आहे मॅथ्स 1 आणि दुसरा पार्ट आहे मॅथ्स 2। मॅथ्स 1 मध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? तर मॅथ्स 1 मध्ये आपण अल्जेब्राचा स्टडी करणार आहोत आणि मॅथ्स 2 मध्ये आपण जॉमेट्रीचा स्टडी करणार आहोत। तर 8 पर्यंत तुम्ही मॅथ्स हा एकच सब्जेक्ट स्टडी करत होता। या वर्षापासून मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे दोन सब्जेक्ट आहेत। तर 8वी पर्यंत तुम्ही अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे एकाच सब्जेक्टमध्ये अभ्यासलेले आहेत। तुम्हाला 6वीलाही अल्जेब्रा होतं, जॉमेट्री होतं, 7वीला 8वीलाही अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे काही चॅप्टर्स तुम्हाला होते। तर आपण आता या वर्षापासून मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 ची दोन स्वतंत्र पुस्तकं आहेत आणि हे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, त्यांचे पेपर सुद्धा आपण वेगवेगळे सोडवणार आहोत। तर जॉमेट्रीचं फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री। तर जॉमेट्रीचे जे काही चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत त्यातले पहिले जे दोन चॅप्टर आहेत, पहिलं चॅप्टर आहे बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री, सेकंड चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स। तर या दोन चॅप्टरमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही 8th स्टँडर्ड पर्यंत शिकलेला आहात। म्हणजे ही पहिली जी दोन चॅप्टर आहेत ते आपल्यासाठी रिव्हिजनचे चॅप्टर आहेत। एखादा दुसरा कॉन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आपण नवीन शिकणार आहोत। म्हणजे ह्या चॅप्टरचा स्टडी करताना तुम्हाला वेगळं असं काही वाटणार नाही आहे, कारण लास्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही जे काही प्रॉपर्टी स्टडी केलेल्या होत्या त्याच तुम्ही इथे स्टडी करणार आहात। पण यावर्षी जॉमेट्री या सब्जेक्टमध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत त्या वेगळ्या पद्धतीने स्टडी करणार आहोत। कारण 8वी पर्यंतची जी जॉमेट्री तुम्ही बघितलेली होती ती एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही अभ्यासलेली होती, प्रॉपर्टीज वेगळ्या पद्धतीने स्टडी केलेल्या होत्या आणि 9th स्टँडर्ड पासून आपण जॉमेट्रीचा अभ्यास एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। मग ती पद्धत कोणती? तर या चॅप्टरच्या शेवटी आपण ती नवीन पद्धत अभ्यासणार आहोत आणि त्याच पद्धतीने पुढच्या सर्व चॅप्टरमध्ये आपण जॉमेट्रीचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते त्या पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया फर्स्ट चॅप्टरला, बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री। तर जॉमेट्री हा शब्द कसा जनरेट झाला? तर याला थोडा इतिहास आहे। ग्रीक लेटर पासून, ग्रीक वर्ड पासून हा जॉमेट्री हा शब्द जनरेट झालेला आहे, इव्हॉल्व झालेला आहे। जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरिंग। तर अर्थच्या मेजरमेंटच्या दृष्टीने किंवा लँडच्या मेजरमेंटच्या दृष्टिकोनातून या शब्दाचा उदय झालेला आहे। तर अगदी प्राचीन काळापासून आपल्या प्राचीन भारतीयांना सुद्धा जॉमेट्रीच्या बऱ्याचशा गुणधर्मांचं ज्ञान होतं आणि त्यावेळेस सुद्धा आतासारखं जे काही इंजिनिअरिंग आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा होतं। तर आपण बेसिक कॉन्सेप्ट्स कोणते आहेत जॉमेट्रीतले बघा, की जे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेत। तर पॉइंट, लाईन अँड प्लेन हे जॉमेट्रीचे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत। पॉइंट, लाईन, प्लेन या संदर्भात अगदी तुम्ही 5th स्टँडर्ड पासूनच अभ्यास केलेला आहे। तर पॉइंट, लाईन अँड प्लेन ह्या अनडिफाईन्ड जॉमेट्रीचे कॉन्सेप्ट आहेत। जसे आपण नंबर्स बघितले होते 5th स्टँडर्डमध्ये, तर या नंबरची आपल्याला डेफिनेशन जशी करता येत नाही तसे हे जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत यांच्याही आपल्याला डेफिनेशन करता येत नाही, पण ते आपल्याला समजून घ्यावे लागतात। मग पॉइंटचा कॉन्सेप्ट आपण कसा समजून घेणार?
तर एखाद्या शार्प पेन्सिलच्या साह्याने तुम्ही प्लेन पेपरवरती काढलेला टायनी डॉट, शार्प पेन्सिलने प्लेन पेपरवर काढलेला टायनी डॉट म्हणजे पॉइंट. अशा पद्धतीने पॉइंट किती सूक्ष्म असतो त्या पॉइंटचा कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. त्याची आपण डेफिनेशन करणार नाही, आपल्याला डेफिनेशन त्याची करता येणार नाही. तर आपण पॉइंट केवढा असतो, कसा असतो, तर हे समजून घेण्यासाठी आपण सुईचं टोक जेवढं असतं तो म्हणजे पॉइंट, असा आपण पॉइंटचा कन्सेप्ट लक्षात घेणार आहोत. पॉइंटला नावं देता येतात. तर कॅपिटल कोणत्याही लेटरने आपल्याला पॉइंटचं नाव देता येईल. समजा इथे एक पॉइंट आहे, पॉइंट पी. असं इंग्लिश कॅपिटल लेटरने आपण पॉइंटला नावं देणार आहोत. त्यानंतर लाईन, सेकंड कॉन्सेप्ट आहे लाईन. लाईन म्हणजे काय, तिची डायग्राम कशी असते, त्या लाईनला नाव कसं देतात, हेही तुम्ही अगदी 6th स्टँडर्डला स्टडी केलेलं होतं. आता मी इथे काही डायग्राम काढतो. आता या 7 डायग्राम तुम्ही जर ऑब्झर्व केलं आणि मी जर तुम्हाला विचारलं यातली लाईनची डायग्राम कोणती, असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण विचारात पडतील आणि काही मुलं सांगतील की ही पहिली जी डायग्राम आहे ती लाईनची डायग्राम आहे. काही मुलं सांगतील ही जी दुसरी डायग्राम आहे ती लाईनची डायग्राम आहे. काही मुलं सांगतील की नाही सर दुसरी, तिसरी आणि चौथी या लाईनच्या डायग्राम आहेत. तर बऱ्याच मुलांची बरीच उत्तरं असतील. तर मुलांना दुसरी, तिसरी आणि चौथी या लाईनच्या डायग्राम आहेत. तर हे लक्षात घ्या, लाईनची डायग्राम कशी असते. बऱ्याच मुलांचं हे उत्तर असेल, पण ही लाईनची डायग्राम नाही आहे. तर या 3 लाईनच्या डायग्राम आहे. 7वी सुद्धा लाईनची डायग्राम आहे, परंतु ती झिगझॅग लाईन आपण असं म्हणतो, वक्ररेषा. आपण 9th स्टँडर्डमध्ये जी लाईनची डायग्राम कन्सिडर करणार आहोत ती स्ट्रेट लाईन. जेव्हा जेव्हा आपण लाईन असं म्हणणार आहोत ती स्ट्रेट लाईन असेल. मग ती अशी तिरकी असली, अशी आडवी असली आणि ती अशी उभी असली तरी ती लाईनची डायग्राम असणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, लाईन आपण अशा दोन्ही साईडला ॲरो काढून लाईन आपण दाखवणार आहोत. तर जसं पॉइंटला आपण नाव देतो, जसं तुम्हाला प्रत्येकाला नाव आहे, तसं जॉमेट्रीमध्ये ज्या डायग्राम आहे त्या डायग्रामला सुद्धा विशिष्ट पद्धतीने नाव देण्याची पद्धत आहे. तर या लाईनला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे. लाईन इज द सेट ऑफ इन्फायनाईट पॉइंट्स. तुम्ही अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये सेट्स बघितलेले आहेत, त्यामध्ये डेफिनाईट, इनडेफिनाईट सेट्स तुम्ही बघितलेले आहेत. तर ही जी लाईन आहे या लाईनवरती अनकाउंटेबल असे पॉइंट्स असतात. या इनडेफिनाईट पॉइंट्सपासून ही लाईन तयार झालेली असते. तर ह्या असंख्य अशा पॉईंटपैकी लाईनचे आपण कोणतेही 2 पॉईंट घेतले आणि त्या पॉईंटला नाव दिलं आपण ए आणि बी. तर कोणत्याही 2 पॉईंटच्या साह्याने आपल्याला त्या लाईनचं नाव लिहिता येतं. मग या लाईनचं नाव आपण असं लिहू शकतो, लाईन ए बी, किंवा आपण असंही लिहू शकतो लाईन बी ए. ही दोन्ही नावं एकाच लाईनची नावं आहेत. लाईनचं नाव एक अक्षरी सुद्धा लिहिता येतं. मग ते कसं लिहायचं, तर ही जी 2 बाणाची टोकं आहेत, बाणाच्या टोकाच्या पुढे साईडला असं स्मॉल इंग्रजी लेटर लिहायचं आणि मग त्या लाईनचं नाव लिहू शकतो आपण लाईन एल. तर ही एकाच लाईनची ही 3 वेगवेगळी नावं आहेत. तर आपण लाईनचं नाव अशा प्रकारे कोणत्याही एका प्रकारे लिहिलं तरी चालेल. समजा मी इथे एक लाईन काढली, तिरकी लाईन आहे पण ती स्ट्रेट आहे. हिचं नाव आपण समजा असं लिहिलं लाईन एम, स्मॉल लेटर. या टोकाला पण काढू शकता तुम्ही. समजा अशी लाईन काढली मी, लाईन एन. असं कुठेही दोन्हीपैकी कोणत्याही टोकाला आपण असा स्मॉल लेटर आपण काढून त्या लाईनचं नाव लिहू शकतो. तर लाईन काढताना ती स्ट्रेट काढायचे, दोन्ही बाजूला असे ॲरो काढायचे. ह्या ॲरोचा अर्थ काय, तर ही
लाईन दोन्ही साईडला इनडेफिनाइट एक्सटेंड होते, ती लाईन कितीही प्रोड्यूस होऊ शकते, दोन्ही साईडला कितीही ती प्रोड्यूस होते, या अर्थाने दोन्ही बाजूला आपल्याला ॲरो काढायचे असतात. आता बघा, मी ते दोन डायग्रॅम काढतो. ही आहे लाईन एल आणि या दुसऱ्याच लाईनला मी नाव देतो लाईन एम. आता या दोन लाईनचा जर आपण विचार केला आणि मी तुम्हाला विचारलं की यापैकी कोणती लाईन मोठी आहे आणि कोणती लाईन लहान आहे, तर तुमच्यापैकी नक्कीच बरेचसे विद्यार्थी असं आन्सर देतील की सर लाईन एल छोटी लाईन आहे आणि लाईन एम मोठी आहे. तर असं बिलकुल नाही आहे. लाईन एलची डायग्रॅम छोटी आहे म्हणून ती छोटी आहे असं आपण म्हणू शकत नाही. हिची डायग्रॅम मोठी आहे म्हणून ती मोठी असं आपण म्हणू शकत नाही. तर या ॲरोचं मिनिंग आपण बघितलेलं आहे. ह्या ॲरोचं मिनिंग काय? लाईन इकडे कितीही प्रोड्यूस होऊ शकते, इकडे कितीही प्रोड्यूस होऊ शकते, ही पण दोन्ही साईडला कितीही एक्सटेंड होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही लाईनची लेंथ आपण मोजू शकत नाही. मग यापैकी कोणतीच लाईन लहान नाही आणि कोणतीच लाईन मोठी नाही. आणि म्हणून हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत हे आपण समजून घ्यायचे. बऱ्याच वेळेला समजा बोर्डवरती जर डायग्रॅम ड्रॉ केली लाईनची, तर काही मुलं विचारतात सर किती सेंटीमीटरची लाईन काढायची? तर लाईनला लेंथ नसते. नीट लक्षात ठेवा, लाईनला लेंथ नसते. कोणती लाईन लहान आणि कोणती लाईन मोठी नसते. हां, तिची डायग्रॅम लहान मोठी आपण काढू शकतो आपल्या वहीमध्ये. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. लाईनला नाव कसं द्यायचं? तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, प्लेन. प्लेन साधारण अशा प्रकारे प्लेन काढलं जातं. आपण 9th स्टँडर्डमध्ये ज्या काही डायग्रॅम काढणार आहोत त्या सगळ्या प्लेन फिगर असणार आहे. प्लेन म्हणजे काय? एव्हरी फ्लॅट अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड ॲज प्लेन. प्रत्येक फ्लॅट आणि स्मूथ सरफेसला आपण प्लेन असं म्हणणार आहोत. मग तुमचं टेक्स्टबुक असेल, टेक्स्टबुकचा जो फ्रंट पेज आहे किंवा कोणतंही पेज आहे त्याचा सरफेस, तुमच्या स्कूलमधला डेस्क असेल त्याचा सरफेस, टेबल असेल त्याचा सरफेस, बोर्ड असेल त्याचा सरफेस, प्लेन ऑल असतील त्यांचा सरफेस, हे सगळे प्लेनचे एक्झाम्पल्स आहेत. लाईनप्रमाणे प्लेनसुद्धा ऑल साईडला इनडेफिनाइट एक्सटेंड होतं. मग प्लेन सर्व साईडला इनडेफिनाइट एक्सटेंड होतं हे दाखवण्यासाठी लाईनच्या दोन टोकांना जसे आपण ॲरो हेड काढतो तसे प्लेनला असे ॲरो काढण्याची आवश्यकता नाही आहे. आपण समजून घ्यायचं की प्लेन ऑल साईडला इनडेफिनाइट इनफायनाइट असं एक्सटेंड होतं. मग तुम्ही कोणतंही प्लेन काढलं, प्लेनला नाव सिंगल लेटरने देतात. समजा हे प्लेन एच असेल, हे प्लेन ई असेल, असं सिंगल लेटरने प्लेनला नाव देतात. समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, याला आपण ABCD असं नाव दिलं, तर प्लेनचं नाव कोणत्याही 3 लेटरने आपल्याला सांगता येतं. तर 3 लेटरनेच का आणि लाईनचं नाव 2 लेटरनेच का, असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. तर कोणतीही लाईन डिटरमाइन करण्यासाठी 2 पॉईंटची आवश्यकता असते. आपल्याला लाईन जर ड्रॉ करायची असेल तर 2 पॉईंटमधून आपण एक लाईन ड्रॉ करू शकतो. मग तुम्ही म्हणाल एका पॉईंटमधून सुद्धा आपल्याला लाईन ड्रॉ करता येते, पण एका पॉईंटमधून जर आपण लाईन ड्रॉ करायला गेलो तर आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो का? अशा खूप साऱ्या त्या पॉईंटमधून जाणाऱ्या लाईन आपल्याला ड्रॉ करता येतील. पण इथे जर 2 पॉईंट घेतले तर 2 पॉईंटमधून फक्त आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो. आणि म्हणून लाईनचं नाव सांगण्यासाठी आपल्याला 2 पॉईंटची आवश्यकता असते. तसं प्लेन डिटरमाइन करण्यासाठी 3 नॉन कोलिनियर पॉईंटची आपल्याला आवश्यकता असते. तुम्ही जर तुमचं बुक असेल किंवा टेक्स्टबुक असेल आणि ते जर तुम्हाला असं स्थिर ठेवायचं असेल, 2 बोटांवर ठेवता येईल का? तर नाही. असे 3 बोटं तुम्हाला ठेवावे लागतील, त्याच्यावरती ते स्थिर राहील.
तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्लेन डिटरमाइन करायचं असेल तर 3 नॉन कोलिनियर पॉईंटची आवश्यकता असते. मग आपण कोणत्याही 3 पॉईंटच्या साह्याने, ते 4 पॉईंट आहेत, कोणत्याही 3 पॉईंटच्या साह्याने आपण प्लेनचं नाव लिहू शकतो, किंवा कुठेही एका कोपऱ्यामध्ये किंवा इकडे आतमध्ये असं नाव लिहून आपण प्लेन एच, प्लेन ई असं आपण लिहू शकतो. आता इथे 2 प्लेन काढलेले आहेत. कोणतं प्लेन लहान कोणतं मोठं सांगू शकतो का आपण? नक्कीच नाही, कारण हे सुद्धा ऑल साईडला इनफायनाईट एक्सटेंड होणार आहे आणि हे सुद्धा ऑल साईडला इनफायनाईट एक्सटेंड होणार आहे. त्यामुळे यातलं कोणतंच प्लेन लहान कोणतंच मोठं नाही. तर असं आहे, तुम्हाला हे फक्त समजण्यासाठी हे मी सांगितलेलं आहे. तर हे जे आपले बेसिक कॉन्सेप्ट्स आहे ते नीट लक्षात ठेवायचं. आपली पूर्ण जॉमेट्री पॉइंट, लाईन आणि प्लेन यावर आधारित आहेत. आणि 9th जॉमेट्रीमध्ये ज्या काही आपण डायग्रॅम बघणार आहोत त्या सर्व डायग्रॅम या प्लेन फिगर असणार आहे. तर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. तर बघा काय आहे नेक्स्ट पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. तर या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत बघा, ही नंबर लाईन तुमच्या परिचयाची आहे, 6th स्टँडर्ड पासून तुम्ही अभ्यासलेली आहे. तर या नंबर लाईनवरती मी काही पॉइंट्स दाखवलेले आहेत आणि काही नंबर्स दाखवलेले आहेत. नंबर्स आहे या लाईनवरती म्हणून आपण तिला नंबर लाईन्स म्हणतो. तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? द नंबर associated with point is called as coordinate of that points. The number, त्या नंबरशी निगडित जो पॉइंट असतो, the number associated with point is called as coordinate of that point. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला असं लिहिता येईल, समजा पॉइंट ए चा कोऑर्डिनेट 1 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एस इज -4. अशा प्रकारे आपण या सगळ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहू शकतो. आणि तुम्ही अभ्यासलेलं आहे की नंबर लाईन्सवरती इनफायनाईट पॉइंट असतात आणि प्रत्येक पॉइंटसाठी एक नंबर त्या लाईनवरती असतो. प्रत्येक पॉइंटसाठी एक नंबर, प्रत्येक नंबरसाठी एक पॉइंट. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स असतो. प्रत्येक पॉइंटसाठी एक नंबर, प्रत्येक नंबरसाठी एक पॉइंट. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये जो 1 to 1 करस्पॉन्डन्स असतो त्यानुसार आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1 हेच आपण इन ब्रीफ असं लिहू शकतो. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is 1, coordinate of point S is -4. असं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आपण थोडक्यात लिहू शकतो. तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज -2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -1. असं स्टेटमेंटही लिहू शकतो. इन ब्रीफ आपण अशाही प्रकारे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट लिहू शकतो. तर आता आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. समजा आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, ए आणि डी मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, तर नंबर लाईनवरती आपण सर्व पॉइंट सेम डिस्टन्सवरती घेतो आणि कोणत्याही 2 पॉइंट मधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण युनिट डिस्टन्स म्हणतो. युनिट डिस्टन्स. 2 पॉइंट मध्ये तुम्ही जे डिस्टन्स घेतलेलं असेल त्या डिस्टन्सला आपण युनिट डिस्टन्स म्हणणार आहे. समजा तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली आणि 2 पॉइंट मध्ये समजा तुम्ही असं हे डिस्टन्स घेतलं, तर हे 2 पॉइंट मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला तुम्ही तुमच्या लाईनच्या संदर्भात काय म्हणणार आहात? युनिट डिस्टन्स. एकक अंतर म्हणतात त्याला मराठीमध्ये. जर हे डिस्टन्स तुम्ही मोजून सेंटीमीटर मध्ये घेतलं तर युनिट आपल्याला माहिती झालं, मग सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. पण आता आपण इथे मोजून घेतलेलं नाहीये, पण सारख्या अंतरावरती आपण ते पॉइंट घेतले म्हणून आपण त्याला काय म्हणणार? युनिट डिस्टन्स. मग आता आपल्याला 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मोजून
बघायचं असेल, समजा मला ए आणि डी मधलं डिस्टन्स किती आहे, कसंच बघता येईल आपल्याला, 1 2 3 युनिट. काय म्हणणार आपण, डिस्टन्स ए डी इज इक्वल टू 3 युनिट्स. डिस्टन्स ए डी दोन बिंदूंमधलं अंतर या सिम्बॉलने दर्शवतात. डिस्टन्स ए डी इज इक्वल टू 3 युनिट्स. अशा पद्धतीने समजा आपल्याला डिस्टन्स क्यू एस मोजायचं असेल, क्यू आणि एस मधलं डिस्टन्स किती आहे बघा, 1 2. डिस्टन्स क्यू एस इज इक्वल टू 2 युनिट्स. बघा, कोणत्याही दोन बिंदूंमधील डिस्टन्स, कोणत्याही दोन पॉइंटमधील डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह इंटेजर असतं. डिस्टन्स केव्हाही निगेटिव्ह नसतं, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला एक्झाम्पल सॉल्व करताना तुमचं आन्सर निगेटिव्ह येतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं डिस्टन्स नेहमीच पॉझिटिव्ह असतं. आता समजा मला क्यू आणि बी मधलं अंतर मोजायचं आहे, 1 2 3 4. डिस्टन्स बी क्यू किंवा डिस्टन्स क्यू बी इज इक्वल टू 1 2 3 4 युनिट्स. एवढं ते डिस्टन्स झालं. डिस्टन्स डी एस किंवा डिस्टन्स एच डी मोजूया आपण, 1 2 3 4 5 6 7 8. किती युनिट झाले, 8 युनिट. मग कसं लिहिता येईल आपल्याला, डिस्टन्स एस डी और डिस्टन्स डी एस कसंही लिहू शकता तुम्ही, 8 युनिट. अशा प्रकारे. म्हणजे नंबर लाईनवरती जर आपल्याला डिस्टन्स मोजून लिहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे मोजू शकता. पण समजा तुम्हाला नंबर लाईन दिलेली नाही आणि नुसते तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले असतील तर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. नुसते तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स दिलेले असतील आणि तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर अशा वेळेला नंबर लाईनवरच्या कोणत्याही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करताना त्यांचा स्मॉलर कोऑर्डिनेट हा लार्जर कोऑर्डिनेटमधून सबट्रॅक्ट करायचा. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन नंबर लाईन is obtained by subtracting smaller coordinate from larger coordinate. मग आता आपण एक एक्झाम्पलच घेऊया इथे. समजा मला डिस्टन्स ए डी काढायचा आहे. टू फाइंड डिस्टन्स ए डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला त्यांचे कोऑर्डिनेट माहिती असले पाहिजेत. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स आणि डिस्टन्स यामधलं रिलेशन आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. मग आपण कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1, कोऑर्डिनेट ऑफ डी इज 4. आता या दोन कोऑर्डिनेट मधला मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे तुम्हाला माहिती आहे. नंबर लाईन वरती राईट साईडचा कोऑर्डिनेट नेहमी मोठा असतो. मग 4 इज ग्रेटर दॅन, देअरफॉर 4 इज ग्रेटर दॅन 1. Therefore, distance AD is equal to, तुमच्या माहितीसाठी फॉर्म्युला लिहितो, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग लार्जर कोऑर्डिनेट आहे 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. 3 काय, युनिट्स. जेव्हा आपल्याला ते युनिट्स दिलेलं नसेल, तुम्ही ते सेंटीमीटर घेतलंय, मीटर घेतलंय की इंचमध्ये घेतलेलं आहे, ते युनिट्स आपल्याला प्रॉपर माहिती नसेल तर आपण युनिट्स लिहायचं. याला आपण युनिट्स म्हटलेले आहे आणि तेवढ्याच डिस्टन्सवरती आपण प्रत्येक पॉईंट घेतलेला आहे. अँड देअरफॉर आलेलं आन्सर पुन्हा लिहायचं, डिस्टन्स ए डी इज इक्वल टू 3 युनिट्स. तर अशा प्रकारे आपल्याला जर कोऑर्डिनेट दिलेले असतील आणि आपल्याला त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करायचं, सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द नंबर लाइन इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम
लार्जर कोऑर्डिनेट. हे लक्षात ठेवायचं आहे. अजून तुमच्या माहितीसाठी आपण 1-2 एक्झाम्पल घेऊया, मग तुमच्या लक्षात येईल. समजा आपल्याला डिस्टन्स बी क्यू फाइंड आउट करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, टू फाइंड डिस्टन्स बी क्यू. आता आपल्याला बी आणि क्यू हे 2 पॉईंट दिलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट माहिती असले पाहिजेत. कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2. कोऑर्डिनेट ऑफ क्यू इज -2. विच इज लार्जर कोऑर्डिनेट? राईट साइडचा जो कोऑर्डिनेट असतो नंबर लाईन वरती तो मोठा असतो. देअरफॉर 2 इज ग्रेटर दॅन -2 and therefore distance BQ is obtained by subtracting smaller coordinate from larger coordinate. 2 मधून आपल्याला -2 सबट्रॅक्ट करावा लागेल. इज इक्वल टू 2 मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 4. त्याला युनिट्स असं लिहायचं आहे. अँड देअरफॉर डिस्टन्स BQ इज इक्वल टू 4 युनिट्स. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. टू फाइंड, समजा डिस्टन्स आपण BS घेऊया. टू फाइंड डिस्टन्स BS काय करायचं, अगोदर आपण डिस्टन्स BS फाइंड आउट करायचं आहे. तर बीचा कोऑर्डिनेट माहिती असला पाहिजे, एसचा कोऑर्डिनेट माहिती असला पाहिजे. त्यानंतरची स्टेप, 2 कोऑर्डिनेटपैकी मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतरची स्टेप, मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा. अगदी सोपं आहे बघा. कोऑर्डिनेट ऑफ B इज 2, कोऑर्डिनेट ऑफ S इज -4. विच इज ग्रेटर कोऑर्डिनेट? पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह कोऑर्डिनेट. पॉझिटिव्ह नंबर्स हे नेहमी निगेटिव्ह नंबर्सपेक्षा मोठे असतात. किंवा आपल्या नेहमीच्या पद्धतीने 2 राईट साईडला आहे, -4 लेफ्ट साईडला आहे, म्हणजे हा मोठा असणार. मग आपल्याला काय म्हणता येईल बघा इथे, देअरफॉर 2 इज ग्रेटर दॅन -4. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तर तुम्ही प्रॉपर सबट्रॅक्ट करू शकता. अँड देअरफॉर डिस्टन्स BS इज इक्वल टू subtracting smaller coordinate from larger coordinate to -4. तुम्ही फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. लार्जर कोऑर्डिनेट्स मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 1-2 एक्झाम्पलला फॉर्म्युला लिहा म्हणजे पाठ होईल तुमचा. 2 मायनस इंटू मायनस प्लस 4 इज इक्वल टू 6 युनिट्स. आता हे 6 युनिट आहेत का बघा BS मधलं डिस्टन्स बघूया आपण. 1 2 3 4 5 6, म्हणजे आपण काउंट केलं तरी ते 6 येत आहे. अँड देअरफॉर डिस्टन्स BS इज इक्वल टू 6 युनिट. तर अशा प्रकारे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स, कोऑर्डिनेट दिलेले असतील तर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं हे यामधलं कोऑर्डिनेट आणि त्यांच्या डिस्टन्समधलं रिलेशन तुम्हाला समजलं असेल. अतिशय सोपा पॉईंट आहे आणि याच्यावर एक्झाममध्ये हमखास एक्झाम्पल विचारले जातात आणि ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. आपल्या प्रॅक्टिस सेट 1 मध्ये सुद्धा अनेक एक्झाम्पल आपल्याला अशा प्रकारे सॉल्व करायचे आहेत. काही एक्झाम्पलसाठी तुम्ही फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय लिहायचा ते तुम्हाला सांगितलं आहे मी. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट्स. एक 4-5 एक्झाम्पलसाठी फॉर्म्युला लिहा आणि एकदा फॉर्म्युला पाठ झाला की मग पुढे तुम्ही फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालेल, पण एक्झाममध्ये तुम्ही सॉल्व करताना एक एक्झाम्पल विचारला असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहा आणि मग पुढे सोडवा. आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, बिटवीननेस. त्याला मराठीमध्ये दरम्यानता असं म्हणतात. तर बघा, इफ ABC आर 3 कोलिनियर पॉइंट्स, ABC हे 3 कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्यांच्यामध्ये अशा 3 पॉसिबिलिटी असतील. 1 2 देन देअर आर 3 पॉसिबिलिटीज. काय 3 पॉसिबिलिटी आहेत बघा. 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर ABC, तिन्ही ठिकाणी ABC हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पॉसिबिलिटी दिलेली आहे. इथे A आणि C च्या बिटवीन B आहे, इथे
ए आणि बी च्या बिटवीन सी आहे, इथे बी आणि सी च्या बिटवीन ए आहे. म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल इथे, बी इज बिटवीन ए अँड सी. इथे काय दिलेलं आहे, सी इज बिटवीन ए अँड बी. इथे ए इज बिटवीन बी अँड सी. अशा 3 कोलिनियर पॉइंट्स आपल्याला दिलेले असतील तर या 3 पॉसिबिलिटी असतील. बिटवीन म्हणजे कुठे, समजा बी इज बिटवीन ए अँड सी. बी हा ए आणि सी च्या बिटवीन आहे, म्हणजे नेमके तो कुठे आहे, तर तो ए पासून सी पर्यंत कुठेही असला तरी आपण त्याला बिटवीन म्हणणार आहे. म्हणजे बी हा पॉइंट इथे जरी असला तरी आपण त्याला काय म्हणणार आहोत, बी इज बिटवीन ए अँड सी. बिटवीन म्हणजे बरोबर तो मधोमधच असला पाहिजे असं नाही, तर ए पासून सी पर्यंत तो कुठेही असला, अगदी इथे असला तरी आपण काय म्हणणार आहे, बी इज बिटवीन ए अँड सी. तर बिटवीननेस या प्रॉपर्टीमध्ये आपण काय बघणार आहे बघा, या पहिल्या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे बघा, बी इज बिटवीन ए अँड सी. आपल्याला 3 डिस्टन्स मिळत आहेत बघा इथे. कोणते 3 डिस्टन्स, डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी अँड डिस्टन्स ए सी. ए बी अँड बी सी हे स्मॉल डिस्टन्सेस आहेत आणि ए सी हे लार्ज डिस्टन्स आहे. The sum of the small distances is equal to large distance. जर या 2 स्मॉल डिस्टन्सची सम आपण केली, ॲडिशन केली, तर आपल्याला काय मिळणार आहे, लार्ज डिस्टन्स. इफ डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. असं जेव्हा असेल, then it is said that point B is between A and C and it is denoted as A dash B dash C or C dash B dash A. हे बिटवीननेसचं सिम्बॉल आहे. सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. देन द पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी. ज्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स सर्वात मोठं असतं त्यांच्या बिटवीन थर्ड पॉइंट असतो. इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर and if sum of small distances is equal to large distance, then the points which have large distance, the third point lie in between them. तर अशा प्रकारे 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर ज्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स सर्वात जास्त असेल त्यांच्या बिटवीन थर्ड पॉइंट असतो. इथे स्मॉल डिस्टन्सेस कोणते आहेत, ए सी आणि बी सी हे स्मॉल डिस्टन्स आहे, ए बी हे लार्ज डिस्टन्स आहे. सम ऑफ दी स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स अँड देअरफॉर सी इज बिटवीन ए अँड बी. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. इथून पुढे आपण सगळ्या चॅप्टरमध्ये ही बिटवीननेसची प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे. तुम्हाला अशा प्रकारे सिम्बॉल दिलेला असेल बऱ्याच वेळेला. तर ट्रँगलमध्ये आपल्याला न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व करायचे असतात 9th आणि 10th सुद्धा ही प्रॉपर्टी आहे. तर जर तुम्हाला असं सिम्बॉल दिलेला असेल तर या सिम्बॉलवरून तुम्ही 2 अर्थ काढायचे. काय 2 मीनिंग तुम्हाला घेता येतील बघा. समजा तुम्हाला असं एक सिम्बॉल दिलेला आहे, बी इज बिटवीन ए अँड सी. हे कसं रीड करायचंय, बी इज बिटवीन ए अँड सी. ओके. तर जर तुम्हाला असं दिलेलं असेल तर याचे 2 अर्थ आहेत, याचे 2 मीनिंग्स आहेत. फर्स्ट मीनिंग, जर तुम्हाला असं दिलं याचा अर्थ हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत.
ABC are collinear. आणि दुसरा अर्थ काय त्याचा? सम ऑफ दिस स्मॉल डिस्टन्स इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. तर बघा, तुम्हाला फक्त एवढंच दिलेलं असेल, फक्त तुम्हाला बिटवीननेस दिला असेल, तर या बिटवीननेसच्या या सिम्बॉलवरून आपल्याला दोन अर्थ अभिप्रेत आहे. पहिला अर्थ म्हणजे ते तीनही पॉइंट कोलिनियर आहे आणि त्या पॉइंटमधलं जे डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं रिलेशन असं आहे, स्मॉल डिस्टन्स इज सम इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, नीट लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा असं सिम्बॉल दिलेलं असेल तेव्हा या सिम्बॉलचा तुम्हाला कधी कधी हा अर्थ वापरात घ्यायचा असेल किंवा कधी कधी त्याचा हा अर्थ आपल्याला वापरात घ्यायचा आहे. तर तुम्हाला बिटवीननेस हा जो काही कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला लास्ट इयर झालेला नव्हता किंवा प्रिव्हियस कोणत्याच स्टँडर्डमध्ये झालेला नसेल, तर तुम्हाला तो समजलेला असेल. व्यवस्थित नंतर एकदा वाचा, तुमच्या नोटबुकमध्ये तो लिहून काढायचा आहे. आपण आणखीन एक पॉइंट इथे घेणार आहोत जो तुम्हाला नंतर आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 नंतर आहे, पण आपल्याला या 1.1 मध्ये त्याची आवश्यकता असणार आहे आणि म्हणून आपण तो पॉइंट इथे स्टडी करतोय. नंतरही आपण तो बघूयात, पण आता तुमच्या माहितीसाठी इथे तो पॉइंट मी घेतोय. लाईन सेगमेंट, रेषाखंड. लाईन सेगमेंट, लाईनचा पार्ट, त्याला आपण रेषाखंड असं मराठीमध्ये म्हणतात. तर बघा, हा लाईन सेगमेंट आहे. समजा ही लाईन असेल तर ह्या लाईनचा हा जो पार्ट आहे हे दोन पॉइंट आणि त्या दोन पॉइंटच्या बिटवीन सर्व पॉइंट मिळून जो सेट ऑफ पॉइंट्स होतो त्याला लाईन सेगमेंट असं म्हणतात. तुम्हाला सेट्सचे चॅप्टर अल्जेब्रामध्ये शिकलेला आहात तुम्ही, फर्स्ट चॅप्टर, त्याच्यामध्ये जे सेट्स झालेले आहेत त्या सेट्सचं आपल्याला इथे जॉमेट्रीच्या या चॅप्टरमध्ये काही डेफिनेशन्स करण्यासाठी आपल्याला करायचं आहे. तर बघा, द युनियन सेट ऑफ पॉइंट A, पॉइंट B and all the points between A and B. The union set of point A, point B and all the points between A and B. It's called as line segment. Line segment सुद्धा indefinite set आहे, कारण यावरचे पॉइंट्स आपण काउंट करू शकत नाही, म्हणून त्याला इनडेफिनाइट सेट असं म्हणायचं किंवा त्याला तुम्ही अल्जेब्रामध्ये फायनाईट आणि इनफायनाईट सेट बघितलेले आहेत, तर हा इनफायनाईट सेट आहे. तर या लाईन सेगमेंटचं नाव आपण असं लिहू शकतो, सेगमेंट AB किंवा सेगमेंट BA. लाईन सेगमेंट AB, लाईन सेगमेंट BA असं लिहिलं तरी चालतं. इन ब्रीफ सेगमेंट AB, इन ब्रीफ आपल्याला असं लिहिता येईल, सेग AB किंवा सेग BA. A and B आर द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट. A आणि B ला सेगमेंटचे एंड पॉइंट्स म्हणायचं. एंड, इथे त्याचा एंड होतो, इथून पुढे तो नाहीये, इथे एंड होतो, इकडे नाहीये, म्हणून A and B आर द एंड पॉइंट्स ऑफ लाईन सेगमेंट. आणि त्या एंड पॉइंट वरूनच आपल्याला या सेगमेंटचं नाव लिहिता येतं. तर सेगमेंटचं नाव सेगमेंट AB, सेगमेंट BA कसंही लिहिलं तरी चालतं, एकाच सेगमेंटची ती दोन नावं आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंटची लेंथ कशाला म्हणायचं? द डिस्टन्स बिटवीन the end points of line segment. लाईन सेगमेंटच्या एंड पॉइंट मधील डिस्टन्सला काय म्हणायचं? लाईन सेगमेंटच्या एंड पॉइंट्स मधील डिस्टन्सला
त्या लाईन सेगमेंटची लेंथ असं म्हणायचे, लेंथ ए बी. लेंथ ऑफ लाईन सेगमेंट मीन्स डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट ऑफ लाईन सेगमेंट. रेषाखंडाच्या या अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स म्हणजेच अंत्यबिंदू, अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणजेच लेंथ असं म्हणतात. आणि या वर्षापासून लेंथ ए बी इन ब्रीफ आपण नुसतं ए बी असं लिहिणार आहोत. लेंथ ए बी म्हणजेच ए बी. बघा, ए बी मीन्स लेंथ ए बी अँड लेंथ ए बी मीन्स डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स ऑफ लाईन सेगमेंट. तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण 8वी पर्यंत लेंथ ए बी असं लिहित होतो. आता या वर्षापासून आपण लेंथ ए बी असं न लिहिता फक्त ए बी. जेव्हा फक्त ए बी असं लिहिलेलं असेल तेव्हा आपल्याला काय अभिप्रेत असणार? लेंथ ए बी असं अभिप्रेत असणार आहे. तर हे सिम्बॉल्स तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला आपले हे 3 टॉपिक, बेसिक कॉन्सेप्ट्स, पॉइंट, लाईन अँड प्लेन, हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला होता. पुन्हा आपण ते रिवाईज केलं. इथे त्यांची नावं कशी लिहायची ते आपण बघितले. त्यानंतर नंबर लाईन दिलेली असेल, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, यामधलं रिलेशन आपण बघितलं. तो फॉर्म्युलाही अतिशय महत्त्वाचा आपण बघितला. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपण बघितला तो म्हणजे बिटवीननेस. बिटवीननेस जर 3 पॉईंट कोलिनियर असेल तर बिटवीननेसची प्रॉपर्टी आपण बघितली. आणि लाईन सेगमेंट प्रॅक्टिस सेट 1.1 नंतर आपण हा टॉपिक बघणार होतो, पण आपल्याला 1.1 मध्ये याची गरज लागणार आहे म्हणून आपण हाही टॉपिक बघितला. तर तुम्हाला हे 3ही पॉईंट टॉपिक जर तुम्हाला समजले असतील तर तुमच्या नोटबुकमध्ये ते व्यवस्थित लिहून काढा. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. थँक्यू.